हेलो मित्रों, वेलकम बैक टू द चैनल। फिर से स्वागत करते हैं नए वीडियो के साथ। तो हमारे साथ है हर्ष पंचाल। हर्ष किधर है हम लोग? विद्या विहार का लड़का। यस, और ये पड़ता है विद्या विहार में, कुर्ला के बाद वाले स्टेशन में। सो कुर्ला वाले भी यहाँ पर विजिट कर सकते हैं। और सर, क्या लगता है ये बार कैसा रहेगा पद्य पूजन? बहुत मज़ा आने वाला है। आज देखते क्या होगा। बैंजो वैसे देखने के लिए रेडी है सब आज। मैं भी एक्साइटेड हूँ क्योंकि मेरा भी तीसरा साल है विजिट करते हुए। और हरी, यस ब्रो, कैसा क्या लगता है? क्या देखते हैं जाके, क्या लगेगा उसके बाद ही बोल सकते हैं। चलो फिर जाके देखते हैं, एंजॉय करते हैं इस मोमेंट को। और बहुत मज़ा आने वाला है क्योंकि पूरा बाप्पा हमसा का जो टीम है हमारा, ये अब जा रहा है वहाँ पे शूट करने। और साथ में हमारे परम मित्र रवि को मिल लेंगे। तो चलो चलते हैं, लेट्स गो। नमस्कार मित्रों, इस वक्त गया हूँ मैं विद्या विहार का लड़का के पद्य पूजन सोहळा में। और यहाँ पर हमारे यूट्यूबर दोस्त हैं। तो भाई अपने पेज का नाम बता दो। पुणेरी बैंजो प्रसिद्धी उत्सवाची प्रसिद्धी उत्सवाची मी मुंबईचा गाइस, इनके चैनल के जो लिंक्स है वो मेरे कैप्शन में रहेंगे, तो इनको भी फॉलो करो, उतना ही प्यार दो। क्योंकि ये भी वही ब्यूटी कवर कर रहे गणेश उत्सव का जिसके पीछे हम 7 साल के करते हैं। तो गाइस, सब्सक्राइब करना मत भूलना। और आगे मंडल से मिलवा था यार। तो चलो चलते हैं। गणपति बप्पा, विद्या विहारचा लड़काचा जय श्री राम मित्रों। तो आज हम लोग आए विद्या विहारचा लड़का मंडल में पद्य पूजन सोहळा में। जैसा मैंने इंट्रो में बताया था कि मंडल का 50वां साल है। तो आज हमारे साथ आता है जो अपने को मंडल के बारे में इन्फॉर्मेशन सर, तुमका नाव? माझं नाव अनिल आहे। मी मंडळाचा सेक्रेटरी म्हणून आता सध्या कार्यरत आहे। सर, यावर्षी आपलं 50व्या वर्ष, 50व्या वर्षापूर्वी आपण काय केलं? वर्ष आता हे बोललं तर आमची जी जुनी माणसं होती त्यांनी खूप कष्टाने ही वास्तू बनवली। त्यावेळी गावामध्ये डॉक्टर नव्हता। एकदम आमच्या त्या जुन्या माणसाने जे आमचे वरिष्ठ आहेत मी डॉक्टर आणला पाण्याची जी समस्या होती ती त्यांनी सॉल्व केली। आम्ही त्यांच्या हाताखाली वाढत हे करून बघितले की कष्ट केल्यानंतर ही वास्तू उभी आहे। गणपतीची स्थापना झाली ही एक म्हणजे सर्व समाजाने एकत्र यावं या गावातल्या लोकांनी। आमच्याकडे ख्रिश्चन बांधवसुद्धा आमच्या कार्यक्रमाला सहभागी असतात, आरतीलाही असतात। एवढंच नव्हे तर आमची एकमेची जी पूजा होती त्याच्याबरोबर ख्रिश्चन समाजाची पवित्र मिसा म्हणून एक पूजा असते, ती आम्ही दोन्ही एकाच दिवशी एकाच ठिकाणी करतो संध्याकाळी। म्हणजे तेही आमच्याबरोबर असतं आणि आम्ही त्याचं म्हणजे हे जे काही उभं झालं त्याला फक्त मराठीत नाही तर आपले ख्रिश्चन बांधव किंवा दुसरे पण जाती धर्माचे लोक आहेत त्यांचंही सहकार्य लाभलं। त्यामुळे हा बाप्पा पूर्ण गावात आहे आणि त्यामुळे जे वास्तू असतात उभी राहिले आणि हे कार्य चालू आहे। आणि मंडळामध्ये ना जनकार्यकर्त्याचे सामाजिक कार्यक्रम आपले चालूच आहे। आता आम्ही पाचव्या वेळा तरी आपल्याकडे आरोग्य शिबिर होतं। आता डेंग्यू मलेरिया वगैरेची साथ आली की BMCला घेऊन आम्ही फवारणी वगैरेचं कार्य एका मंडळाचे कार्यकर्ते करून घेतात। पाण्याची समस्या येते आणि तुम्हाला आता पाऊस भरपूर झाला, पाणी तुमचं वगैरे त्यावेळी BMCला जाणं, त्यांच्यावर काम करून घेणं, रस्त्याचे खड्डे भरून घेणं हे चालूच असतं। सर्वात म्हणजे आरोग्य शिबिर आमच्याकडे सतत चालू असतात। एवढंच नाही तर पोलिओचं शिबिर असतो ते ह्याच वास्तूमध्ये बसतात। ते काय गव्हर्नमेंटचे जे काही कार्य असेल म्हणजे आता तुम्ही म्हणाल पॅन कार्ड बनवणारे वगैरे आधार कार्ड बनवणारे त्यांना ही वास्तू उपलब्ध असते। पूर्ण 12 महिने कोणताही
कुठल्याही सामाजिक कार्याला ही वास्तू उपलब्ध आहे. म्हणजे असं काय त्याच्यासाठी आम्ही कोणत्याही प्रकारचं भाडं वगैरे करत नाही. त्याचं कारण हेच आहे की समाजसेवा तर महत्त्वाचं आहे. आपण काय बोलतो, सेवा आणि भक्ती. भक्ती केली गणपती बाप्पाची, पण सेवा केली नाही. त्याचे 2 चरण आहेत. त्याचे दोन्ही चरण जर आपल्याला पाहिजे असतील, दोन्ही चरणात जर आपल्याला सामावतं असेल तर भक्तीबरोबर सेवाही घडलीच पाहिजे. म्हणून माझं असं म्हणणं आहे की नुसती पूजा करून बँड वाजून वगैरे नाही, तर त्याच्यावर सेवाही घडली पाहिजे. तरच बाप्पा प्रसन्न होईल. आणि आपल्याला असं की मुंबई आणि महाराष्ट्रामधले विभागातील जेवढे पण मंडळ आहेत त्यांच्या सामाजिक कार्यामध्ये खूप मोठा म्हणजे एक हात आहे. त्यांच्यामुळेच 90% लोकांना मदत होत असते. म्हणजे सरकारपेक्षा जास्त हे मंडळ जे आहे एरियातले ते त्यांच्या एरियाच्या लोकांची जास्त काळजी घेतात. सो आपलं असं म्हणणं आहे की यावर्षी मंडळाचा 50व्या वर्षी आपण गणपतीला पण व्हिजिट देणार आहे. सो आता तुम्ही बाकीचं मंडळ किंवा जे स्टार्टअप करतात त्याचा एक शेवटचा मेसेज काय देणार? मेसेज एवढंच आहे की भक्तीची सेवा घडली पाहिजे. आपण ती भक्ती करतो गणपती बाप्पाची, तर सेवा घडली पाहिजे. तरच बाप्पा प्रसन्न होईल. आणि हे कार्य असंच चालू राहील. त्याचं ते कार्य चालू राहण्यासाठी त्याची शक्ती आपल्याला पाहिजे असेल तर भक्तीची सेवा घडली पाहिजे. एवढंच माझं मत आहे. थँक्यू सो मच तुम्ही वेळात वेळ काढून आम्हाला दिला आज. आणि नक्की तुम्ही या व्हिडिओला पहा, चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि फॉलो करा बाप्पा आमचा पेज. थँक्यू.